Today we will start with external structure of heart. In previous lecture we already completed the position, then the pericardium and the wall of a heart, but just revise it. Now we know the human heart is located in the thoracic cage in between the two lungs. A space between the two lungs is known as a mediastinum, and in that space such a heart is present. Now the shape of our heart is a conical in shape. Our heart is conical in shape, which is a hollow muscular organ made up of cardiac muscle. ऑलरेडी आपण हे कंप्लीट केलंय, फक्त जस्ट रिव्हिजन करू कारण आपल्याला हे सारखं लागणार आहे की हार्ट हे थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आपल्या दोन लंगच्या मध्ये प्रेझेंट आहे. हार्ट हा ह्युमन हार्ट हे हॉलो असणारं कोनिकल असणारा असा हा ऑर्गन आहे. इंटरनली हॉलो असणारा हा ऑर्गन आहे. नाउ इट possesses the broad base and narrow apex. We know that it possesses the broad base and narrow apex. The base is a broad which faces towards anteriorly, and the apex is a narrow which is present towards the posteriorly, and that apex is tilted toward the left side. म्हणून आपण असं ऐकतो की हार्ट लेफ्ट साइडला आहे, पण हार्ट लेफ्ट साइडला नसतं. हार्ट हे बरोबर मध्यभागी आपल्या थोरॅसिक केज मध्ये दोन लंगच्या मध्ये. पण ते तसं का म्हटलं जातं तर फक्त त्याचा हा जो नॅरो अपेक्स आहे हा थोडासा डाव्या साईडला जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं की ते लेफ्ट साईडला असं आपल्याला जाणवतं, पण ते लेफ्ट साईडला नसतं. नाउ वी नो दॅट इज अ रेडिश ब्राऊन कलर्ड ऑर्गन. रेडिश ब्राऊन कलर्ड असणारा हा ऑर्गन आहे, विच इज मेजर्ड अबाउट 1 फिस्ट. स्वतःच्या बंद मुठी एवढे आहे, पण त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की लेंथ ऑफ हार्ट इज अबाउट 12 सेंटीमीटर अँड द ब्रेड्थ इज अबाउट 9 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर लांबी आणि 9 सेंटीमीटर रुंदी असणारं असं हे आपलं हार्ट आहे की जे आपल्या बंद मुठी एवढं असतं. नाउ द वेट ऑफ दॅट हार्ट. In case of male, the weight of heart is about 300 gram, and in case of female, the heart is about 250 gram in weight. 250 ग्रॅम वजन हे फिमेल मध्ये असतं हार्टचं, तर 300 ग्रॅम वजन हे कशामध्ये असतं, मेल मधल्या हार्टचं असतं. ऑलरेडी हे आपण कंप्लीट केलंय, पण पुन्हा आपण याची रिव्हिजन करतोय, लक्षात घ्या. नाउ सच अ हार्ट इट गेट कवर्ड बाय द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर विच यू नोन एज अ पेरिकार्डियम. हार्ट हे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चरने कव्हर केलेले आपण सगळे शिकलो. आउट ऑफ दॅट द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ हार्ट इज नोन एज अ fibrous pericardium. So this is the outermost covering which we known as what? Which we known as a fibrous pericardium. Inside that another layer of pericardium is present, that is known as a serous pericardium, and such a serous pericardium it is again divided into the two sublayer. In that the outer is known as a parietal pericardium and inner layer is known as a visceral pericardium. पहा, आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर बद्दलच हे सगळं बोलतोय. ऑलरेडी हे आपण कंप्लीट केलंय, पण रिव्हिजन साठी मी पुन्हा रिपीट करते. थोडंसं लक्ष द्या ह्याच्याकडे की ह्याच्यामध्ये हे जे आपलं हार्ट आहे हे डबल मेम्ब्रेननी कव्हर केलंय, त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो. मग ह्या पेरिकार्डियमचे दोन मेम्ब्रेन पैकी जो बाहेरचा असतो, प्रोटेक्टिव्ह असतो, टफ असतो, त्याला आपण फायब्रस म्हणतो, आणि जो आतला आहे त्याला आपण सिरस म्हणतो. पण आतला जो लेअर आहे हा पुन्हा किती लेअर मध्ये डिवाइड झालाय म्हणून माहिती आपल्याला, दोन. कुठले दोन? आउटरला म्हणायचं परायटल पेरिटोनियम आणि इनरला म्हणायचं विसरल पेरिटोनियम. आता हा जो परायटल आणि विसरल पेरिटोनियम आहे, ह्या परायटल आणि विसरल पेरिटोनियमच्या मध्ये एक स्पेस तुम्हाला दिसते, आणि ह्या स्पेसला आपण काय म्हणालो होतो, दॅट स्पेस इज नोन ॲज अ पेरिकार्डियल स्पेस ऑर अ कॅव्हिटी. अँड इन दॅट पेरिकार्डियल स्पेस ऑर कॅव्हिटी अ फ्लुइड इज प्रेझेंट, अँड दॅट फ्लुइड इज नोन ॲज अ पेरिकार्डियल फ्लुइड. ह्या दोन लेअरच्या मध्ये स्पेस असतं, त्या स्पेसमध्ये फ्लुइड असतं, आणि फ्लुइड हे पेरिकार्डियल फ्लुइड असं त्याला आपण म्हणतो, की जे साधारणतः 50 ml एवढं असतं. आता हे जे काही फ्लुइड आहे हे त्या
हार्टच्या भोवती असण्याची पण कारण आहेत आणि ती आपण पाहिली की का प्रेझेंट आहे, काय फंक्शन्स आहेत त्याची. तर साधा फंक्शन तुम्हाला माहिती, इट ऍक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड प्रोटेक्ट अवर हार्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. शॉक ॲब्झॉर्ब करायचं काम करतं आणि मेकॅनिकल इंजुरी पासून हार्टला प्रोटेक्ट करतं. दुसरं फंक्शन, इट कीप अवर हार्ट मॉइस्ट अँड अवॉइड द डेसिकेशन. आपल्या हार्टला ते ओलसर ठेवतं, कोरडे पडण्यापासून त्याला वाचवतं. इट ऍक्ट ॲज अ लुब्रिकंट. हे लुब्रिकंटचं काम करतं. इट गिव्स अ फ्री मुवमेंट टू अवर हार्ट. आपल्या हार्टला फ्री मुवमेंट द्यायचं काम करतं. हे डिटेल्स आपण स्टडी केले, म्हणजे आता आपण ह्या पेरिकार्डियमची रिव्हिजन केली. आता ही रिव्हिजन झाल्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला आपण तोही कम्प्लीट केलाय की ज्याला आपण म्हणतो हार्टचा वॉल. मग हा झाला आपल्या हार्टचा वॉल आतल्या बाजूला. हा जो हार्टचा वॉल आहे, हा हार्टचा वॉल पुन्हा 3 पार्ट पासून तयार झालेला आहे असं आपल्याला माहिती आहे. 3 लेअर आहे. मग ह्या हार्टच्या वॉल मध्ये हा जो आउटर लेअर आहे दॅट इज नोन ॲज अ इपिकार्डियम. that is known as a epicardium. Middle is known as a myocardium. ह्या दोघांच्या मध्ये हा थिक लेअर आहे, that is known as what? That is known as a myocardium. And this innermost layer is known as a endocardium. हे आपण कंप्लीट केले. पहा, हार्ट वॉल हा 3 लेअरनी तयार झालाय, इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. इपिकार्डियम हा आउटर आहे, म्हणजेच विसरल लेअरच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. मायोकार्डियम इपिकार्डियमच्या आत प्रेझेंट आहे आणि एंडोकार्डियम एकदम इनरमोस्ट लेअर आहे. आता इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे दोन्हीही फ्लॅट इपिथेलियल सेलनी तयार झालेत. ह्याच्या ज्या फ्लॅट इपिथेलियल सेल्स असतात त्याला मेझोथेलियम म्हणतात आणि ह्याच्या ज्या फ्लॅट इपिथेलियल सेल्स असतात त्याला एंडोथेलियम असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि ह्या 2 लेअर हे प्रोटेक्टिव्ह आहेत फंक्शनला. आणि ह्या 2 लेअरच्या मध्ये जो मधला लेअर प्रेझेंट आहे ज्याला तुम्ही मायोकार्डियम असं म्हणता, हे मायोकार्डियम कशापासून बनलेलं आहे तर दॅट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. आणि कार्डियक मसलचं फंक्शन आपल्याला मसल म्हटलं की माहितीये काय असतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. मग हे कशाचं काम करत असेल, आपल्या हार्टला जी रिदमिसिटी आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे, हे कशामुळे प्रेझेंट आहे की दॅट मायोकार्डियम इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. आता इथपर्यंतचा जो पार्ट होता हा मी आज मुद्दाम का रिपीट केला, तर आज आपल्याला काय शिकायचंय, आणखीन त्याचा डॉर्सल व्ह्यू आणि व्हेंट्रल व्ह्यू शिकायचा आहे. त्याच्यासाठी हे तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं, म्हणून ही आपण ह्याची काय केली, रिव्हिजन केली. आता हे रिव्हिजनचं आपलं झालं. आता ही रिव्हिजन माहित झाल्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे, तर थोडासा लक्ष द्या की ज्याला आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट म्हणतो. नाउ our human heart is a 4-chambered heart. Human heart is a 4-chambered heart. 4 चेंबरचं आपलं हार्ट आहे. सो दिस इज द ह्युमन हार्ट. नाउ द ह्युमन हार्ट इज अ मायोजेनिक. शब्द लक्षात ठेवा. हार्ट हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे न्यूरोजेनिक आणि दुसरं असतं त्याला म्हटलं जातं मायोजेनिक हार्ट. आता मायोजेनिक हार्ट म्हणजे काय की जे हार्ट मसल पासून बनलेलं आहे आणि ज्या मसलवरती आपल्या किंवा ज्या हार्टवरती आपल्या ब्रेनचा कंट्रोल अजिबात नाही, अशा हार्टला आपण म्हणतो मायोजेनिक हार्ट. आणि कॉक्रोच मधला हार्ट हे न्यूरोजेनिक हार्ट आहे. न्यूरोजेनिक ह्या शब्दाचा अर्थ असतो की ज्याचा कंट्रोल हा ब्रेन करतो, ज्या हार्टच्या वर्किंगचा कंट्रोल ब्रेन करतो, त्याला म्हटलं जातं न्यूरोजेनिक हार्ट. आपलं हार्ट हे ब्रेनच्या कंट्रोल खाली नसतं, म्हणून आपल्या हार्टला आपण काय म्हणतो, मायोजेनिक हार्ट आहे म्हणतो. नाउ आवर हार्ट इज अ 4-chamber हार्ट. इन दॅट our heart made up of these anterior chambers, and such anterior chambers they are known as a atria. Our heart is made up of 2 anterior chamber which we known as a atria.
Now, that atria are thin wall blood receiving chamber of a heart. When we see the heart externally, we observe that our heart is made up of anterior two chamber. That anterior two chambers are known as auricles, or they are known as atria. That atria are blood thin wall chamber and blood receiving chamber of the heart. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या हार्टला हे जे अँटेरियर चेंबर तुम्हाला दिसत आहेत, ह्या अँटेरियर चेंबरला आपण ॲट्रिया किंवा ऑरिकल्स असं म्हणतो. आता हे जे ॲट्रिया आहेत किंवा ऑरिकल्स आहेत, हे कसे आहेत म्हणून सांगितलं की दे आर द थिन वॉल्ड ब्लड रिसिव्हिंग चेंबर. ह्या ॲट्रियाचा हा जो वॉल आहे तो कसा आहे, थिन आहे, पातळ आहे. आणि हे दोन्हीही चेंबर रक्त गोळा करणारे चेंबर आहेत. कसे चेंबर आहेत, रक्त गोळा करणारे चेंबर आहेत. मग थोडंसं आपण मागे जाऊ. आता आपल्याला कॉमनली माहिती आहे, आपली जी राईट साइड असते ती डायग्रामची नेहमी लेफ्ट साइड असते, आणि आपली लेफ्ट साइड म्हणजे डायग्रामची राईट. म्हणजे माझी ही लेफ्ट राईट आहे, म्हणजे ही कुठली झाली, हार्टची लेफ्ट झाली. मग लक्षात ठेवा की हार्टच्या लेफ्ट साइडला नेहमी कुठलं ब्लड असतं, प्युअर ब्लड असतं. राईट साइडला कुठलं असतं, इम्प्युअर ब्लड असतं. म्हणजे हा ॲट्रिया प्युअर ब्लड रिसीव्ह करेल, तर हे ॲट्रियम इम्प्युअर ब्लड रिसीव्ह करेल. सो बोथ दीज ॲट्रिया आर द ब्लड रिसिव्हिंग चेंबर ऑफ द हार्ट. नाउ द posterior chamber or inferior chamber of our heart, they are known as the ventricles. Posterior chambers are known as what? They are known as the ventricles. Now that ventricles are posterior chamber of heart, and they are thick wall blood distributing chamber of the heart. They are thick wall blood distributing chamber. पहा पुन्हा मी सांगते, व्हेंट्रिकल हे पोस्टेरियर चेंबर आहेत, इन्फेरियर चेंबर आहेत आपल्या हार्टचे. आणि हे इन्फेरियर चेंबर काय करतायत, थिक वॉल्ड आहेत आणि ब्लड डिस्ट्रीब्यूट करतायत. जसं मी इथं तुम्हाला सांगितलं की ॲट्रिया ह्या थिन वॉल ब्लड रिसिव्हिंग चेंबर आहे, तसं व्हेंट्रिकल्स हे कसे आहेत, थिक वॉल्ड ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर आहेत. म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल पासून प्युअर ब्लड हे डिस्ट्रीब्यूट केलं जाईल आणि राईट व्हेंट्रिकल पासून इम्प्युअर ब्लड हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता हे माहित झाल्यानंतर हे आपल्याला एक्सटर्नली दिसतं. व्हेन वी ऑब्झर्व दॅट हार्ट एक्सटर्नली, देयर इज that presence of this transverse groove. Means these anterior chamber, which we known as atria, they get separated from the posterior chamber ventricle because of presence of this transverse groove, and such a transverse groove is known as a coronary sulcus. It is known as what? It is known as a coronary sulcus, or it is also known as a atrioventricular groove. मी परत एकदा रिपीट करते पहा. Anterior atria, they get separated from the posterior ventricle by a transverse groove. That transverse groove is known as a coronary sulcus, or it is also known as a atrioventricular groove. ठीक आहे. हे दोन चेंबर, ॲट्रियाचे चेंबर व्हेंट्रिकलच्या चेंबर पासून सेपरेट झाले, हे आपल्याला एक्सटर्नली जाणवू देणारा ग्रूव्ह असतो, तिथं खाच असते तिथं. आणि ही खाच ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलला एकमेकांपासून सेपरेट करते, म्हणून आडवी खाच आहे. सो दॅट इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स ग्रूव्ह. आणि त्या ट्रान्सवर्स ग्रूव्हचं नाव काय आहे, एक तर त्याला कोरोनरी सल्कस तरी म्हणा, किंवा त्याला म्हटलं जातं ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. क्लिअर? नाउ posterior or inferior ventricles, they are also get separated from two
anterior and posterior interventricular septum, like this. This is known as a interventricular septum. लक्षात येते का पहा तुमच्या? These ventricles, they also get separated from each other by means of a groove or a septum, and that groove is known as it separated the two ventricles, that is known as a interventricular groove or interventricular septum. Now in that septum, the coronary artery and coronary veins, they run through this septum like this. These are known as what? Coronary artery and coronary veins. Coronary artery, that are known as a coronary. तुमच्या लक्षात येत आहे का पहा? जसं मी आता सांगितलं की ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे एका ट्रान्सव्हर्स ग्रूनी सेपरेट झाले आणि त्याच ट्रान्सव्हर्स ग्रूला आपण काय म्हणतो? कोरोनरी सल्कस म्हणतो किंवा ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रू म्हणतो. तसंच व्हेंट्रिकल सुद्धा सेपरेट करणारा एक सल्साय प्रेझेंट आहे आणि ती जी सल्साय प्रेझेंट आहे त्या सल्सायला काय म्हटलं जातं? इंटर व्हेंट्रिक्युलर सल्साय. काय म्हणायचं? ग्रू म्हणा किंवा सल्साय म्हणा, खाच असा त्या शब्दाचा अर्थ होतो. And through these sulci, the coronary artery and coronary vein, it passes or run. आता coronary artery म्हणजे काय? तर coronary artery is a artery which supplies pure blood to the wall of heart. हार्टच्या वॉलला प्युअर ब्लड सप्लाय करणारी जी आर्टरी असते तिला म्हणतात कोरोनरी आर्टरी. And coronary veins means the vein which collect the deoxygenated blood from the wall of a heart. And such a coronary artery, it unite and form the coronary sinus. हे लक्षात आलं का? पहा, मी परत एकदा रिपीट करते. साधं आहे, अवघड काही नाहीये त्याच्यामध्ये. हार्ट हे 4 चेंबरचे आपल्याला माहिती आहे. अँटेरियर ॲट्रिया म्हणायचं, पोस्टेरियरला व्हेंट्रिकल्स म्हणायचं. हे एक्सटर्नली तुम्ही जर हार्ट पाहत असाल तर एक्सटर्नली तुम्हाला इथं पण एक ग्रू दिसतो आणि इथं पण एक तुम्हाला ग्रू किंवा सल्साय दिसते. हा ट्रान्सफर ग्रू आहे. हा ट्रान्सफर्स ग्रू अँटेरियर ॲट्रिया आणि पोस्टेरियर व्हेंट्रिकल ह्यांना सेपरेट करणारा ग्रू आहे की ज्याचं नाव आहे कोरोनरी सल्कस किंवा त्याला आपण म्हणतो ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रू, की ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे अँटेरियर ॲट्रिया आणि हे पोस्टेरियर व्हेंट्रिकल्स आहेत. ठीक. पुढे मी सांगितलं की हे दोन व्हेंट्रिकल सेपरेट करणारा सुद्धा एक सल्साय आपल्याला एक्सटर्नली दिसते ती. आणि ही जी मग एक व्हेंट्रिकल सेपरेट करणारी सल्साय आहे, ह्या सल्सायला काय म्हटलं जातं? इंटर व्हेंट्रिक्युलर सल्साय. काय म्हटलं जातं तिला? इंटर व्हेंट्रिक्युलर सल्साय. दोन व्हेंट्रिकल सेपरेट करणारी आहे म्हणून तिला म्हणतात इंटर व्हेंट्रिक्युलर सल्साय. आता ह्या इंटर व्हेंट्रिक्युलर सल्साय मधून काय पास होतं, काय रन होतं? तर कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन त्याच्यातून पास होते. लक्षात घ्या. कोरोनरी आर्टरी म्हणजे मी आता सांगितलं की ही आर्टरी आहे की जी तुमच्या हार्टच्या वॉलला, हार्ट कशाने तयार झालंय? कार्डियक मसलनी. मग त्याला सुद्धा वर्किंगसाठी काय पाहिजे? ऑक्सिजनेटेड ब्लड पाहिजे. मग ही ऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट वॉलला सप्लाय करणारी जी आर्टरी असते तिला म्हणतात कोरोनरी आर्टरी. आणि हार्टच्या वॉल पासून डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करणारी जी ब्रांच असते तिला म्हटलं जातं कोरोनरी व्हेन. कोरोनरी व्हेन एकत्र येऊन काय तयार होत असतं? तर कोरोनरी सायनस तयार होत असतं. एवढे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, हे कॉमन आपण बघितलं स्ट्रक्चर. एक्सटर्नली दोन ग्रूव्ज असतात ते. आता हार्ट हे तुम्ही व्हेंट्रल साइडनी पण पाहू शकता
आणि त्याच्या डॉर्सल साइडनी पण पाहू शकता. आता माझं हार्ट आहे, तुम्ही जर समोरून पाहिलं तर हा त्याचा कुठला व्ह्यू झाला, व्हेंट्रल व्ह्यू झाला किंवा अँटेरियर व्ह्यू झाला. आणि पाठीमागून जर तुम्ही हे हार्ट असं करून जर तुम्ही पाहत असाल तर हा त्याचा कुठला व्ह्यू झाला, डॉर्सल व्ह्यू झाला किंवा ह्याला तुमच्या पुस्तकात नाव दिलंय पोस्टेरियर व्ह्यू. तर आता जसं समोर हार्ट आहे, व्हेंट्रल व्ह्यूने आपण हार्ट बघतोय आणि मग व्हेंट्रल व्ह्यूने आपल्याला काय दिसतं हे थोडंसं ह्याच्यामध्ये पहा. सो वी नो दॅट दिस इज द लेफ्ट साइड, सो दॅट इज नोन ॲज अ लेफ्ट वेंट्रिकल. दिस इज नोन ॲज अ लेफ्ट ॲट्रियम. दिस इज नोन ॲज अ राईट ॲट्रियम and this is known as a right ventricle. Now, when we observe heart from ventral side, we observe that the systemic aorta, it originate from the left ventricle. So, from ventral side, there is a origin of systemic aorta like this. This is known as a systemic aorta. That systemic aorta, it originates from left ventricle. That is known as a systemic aorta. Similarly, from right ventricle, the pulmonary trunk originate. That is also known as a pulmonary aorta, like this. This is known as a pulmonary aorta or pulmonary trunk. दोन्ही नावं लक्षात ठेवा. मी परत एकदा रिपीट करते पहा. आपल्याला व्हेंट्रल साइडने काय दिसतं हे तर तुम्हाला दिसतंच आता की हा ट्रान्सवर्स ग्रो दिसला, हा इंटरव्हेंट्रिक्युलर सल्साय दिसले, इथं तुम्हाला कोरोनरी आर्टरी आणि व्हेन दिसतंय. पण ह्याच्या बरोबर आणखीन काय दिसतं तर पल्मोनरी एवोर्टा, इट ओरिजिनेट फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल. ओरिजिन ऑफ पल्मोनरी एवोर्टा दिसतं. देन देर इज ऑल्सो ओरिजिन ऑफ सिस्टमिक एवोर्टा फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. पल्मोनरी एवोर्टा पण दिसतो आणि सिस्टेमिक एवोर्टा पण दिसतो. आता तिथे काय होतं पहा. This pulmonary aorta, which originate from the right ventricle, it run forward and then bifurcate into the two branches. हा असा right ventricle पासून निघतो and bifurcate into how many branches? 2 branches. So this branch, which is present towards the right side, that is known as a right pulmonary artery. That is known as what? Right pulmonary artery. And this is known as what? Left pulmonary artery. That is known as a left pulmonary artery. Now, as this site contains impure blood, and as it is a ventricle, the function of ventricle is distribution of blood. That means this right ventricle via this pulmonary trunk or aorta distribute the deoxygenated blood towards the lungs for oxygenation. पहा कसं आहे. राईट व्हेंट्रिकल मध्ये इम्प्युअर ब्लड असणार आहे. राईट व्हेंट्रिकल हे कुठलं ब्लड कलेक्ट करणार आहे? इम्प्युअर आहे. तो कसला चेंबर आहे? डिस्ट्रीब्युटिंग चेंबर आहे. मग तो ब्लड डिस्ट्रीब्यूट कोणाला करेल? इम्प्युअर आहे म्हटल्यावर लंगला. मग ह्याचं बायफर्गेशन होतं. एकाला म्हणतात राईट पल्मोनरी आर्टरी, एकाला म्हणतात लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. राईट पल्मोनरी आर्टरी ही राईट लंगला जाईल आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी गोज टुवर्ड्स द लेफ्ट लंग. हे सगळं तुम्हाला कुठून दिसतं? व्हेंट्रल साइडने दिसतं. नाउ द नेक्स्ट इज अ systemic aorta. That systemic aorta, it is again divided into the 3 parts. So this portion is known as the ascending aorta. This portion is known as the aortic arch, and this portion is known as a descending aorta. लक्षात येते का पहा.
हा aorta, systemic aorta, it originates from left ventricle. We know that the left ventricle contains which type of blood? Pure blood. So it distributes the pure blood via this systemic aorta towards our body organ as it is a distributing chamber. ह्याच्यामध्ये शुद्ध रक्त आहे, मग हा सिस्टमिक एवोर्टाच्या मार्फत शुद्ध रक्त कोणाला पोहोचवेल? तुमच्या बॉडी ऑर्गनला. हा एवोर्टा हार्ट पासून निघाला, लेफ्ट वेंट्रिकल पासून निघाल्यानंतर ह्या एवोर्टाचे किती पार्ट होतात? तर त्याचे 3 पार्ट मध्ये डिव्हिजन दाखवली. इथं मी सेपरेट काढून दाखवते, पहा लक्षात येते का? आता हा एवोर्टा आपण असा काढला, बरोबर आहे. मग हा जो पोर्शन आहे त्याचा, ह्याला म्हटलं जातं असेंडिंग एवोर्टा. काय म्हणायचं? असेंडिंग एवोर्टा. हे जे कर्वेचर आहे दॅट इज नोन ॲज अ एवोर्टिक आर्च. त्याला म्हणायचं एवोर्टिक आर्च. आणि हा जो पोर्शन आहे इथं मी काढलेला, हा असा हार्टचा आलेला, दॅट इज नोन ॲज अ डिसेंडिंग एवोर्टा. लक्षात येत आहे? असेंडिंग एवोर्टा हा, एवोर्टिक आर्च हे, आणि डिसेंडिंग एवोर्टा हा, की जो पुन्हा हार्टच्या मागे जातो. कसा जातो, काय जातो, हे इंटरनल स्ट्रक्चर शिकवताना मी सांगते तुम्हाला नंतर. आता पुढे पहा थोडस. आता हे जे काही एवोर्टिक आर्च आहे, दॅट एवोर्टिक आर्च इट गिव्हज 3 आर्टरीज. आता हे जे एवोर्टिक आर्च असतं, ह्या एवोर्टिक आर्चला पुन्हा किती आर्टरीज तयार होतात? त्याच्यापासून 3 आर्टरी. अशा आपण इथं काढूया. इथं कुठले काय सांगितलं? 3 आर्टरी. ह्या 1, ही 2, ही तिसरी. जसं आता आपण 1, 2 आणि ही तिसरी काढली तशी. सो first artery is known as a brachiocephalic artery. The second one is known as a left common carotid artery, and third one is known as a left subclavian. So this aortic arch, it gives 3 arteries. The first is known as what? Brachiocephalic, which supplies or goes towards the head region. Then the second one is known as a left common carotid. It passes through our neck, that is known as a carotid artery. And this third one is known as a left subclavian, which send their branches or which enters inside our arm, that is known as a subclavian. Now this brachiocephalic artery is also known as a innominate. लक्षात घ्या. हा जो एवोर्टिक आर्च आहे ह्याच्यापासून 3 आर्टरी निघतात. कुठल्या कुठल्या? ब्रँकिओसेफॅलिक, किंवा त्याला काय म्हणतात? इनोमिनेट, विच गोज टुवर्ड्स द हेड रिजन, की ज्या आर्टरी कुठे जातात? आपल्या हेड रिजनला जातात. सेकंड इज नोन ॲज अ लेफ्ट कॉमन कॅरोटिड. लेफ्ट कॉमन कॅरोटिड ह्या शब्दाचा अर्थ काय? की ह्या आर्च पासून निघालेल्या आर्टरीज आपल्या नेक रिजन मधून जातात, त्याला आपण लेफ्ट कॉमन कॅरोटिड म्हणतो. आणि हिला म्हणतात लेफ्ट सबक्लॅव्हियन, की जी कुठे जाते? तुमच्या आर्म मध्ये वगैरे एंटर होते. ठीक आहे, हे झालं त्याच्यापासून निघालेल्या 3 आर्टरीज बद्दल. आता पुढचा पॉइंट पहा थोडासा. आता हे 2 एवोर्टे कसे निघतात तुम्ही पाहिलं, आणि हे तुम्हाला कुठून दिसतं? हे तुम्हाला व्हेंट्रल साइडने दिसतं. म्हणून ही डायग्राम कशाची झाली आपली? व्हेंट्रल व्ह्यू ऑफ हार्ट, or it is also known as a anterior view of heart. मग आता anterior view मध्ये तुम्ही पाहिलं की पल्मोनरी एवोर्टा निघतो राईट वेंट्रिकल पासून, लेफ्ट वेंट्रिकल पासून निघतो सिस्टेमिक एवोर्टा. पल्मोनरी एवोर्टा बायफर्गेट होतो राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी मध्ये. आणि हा जो काही सिस्टेमिक एवोर्टा असतो हा पुन्हा 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. असेंडिंग ट्रॅक, असेंडिंग एवोर्टा, देन एवोर्टिक आर्च आणि डिसेंडिंग एवोर्टा. आणि पुन्हा आपण पाहिलं की ह्या एवोर्टिक आर्चच्या ब्रांचेस कशा निघतात आणि कुठे जातात. नाउ बोथ दीज एवोर्टा, नाउ दिस इज द सिस्टमिक एवोर्टा and this is the pulmonary aorta. Both these aorta, they are jointed to each other, and that joint is known as a ligamentum arteriosa. Both pulmonary aorta and this systemic aorta, they jointed to each other by a
ligamentum arteriosum, which is a remnant of embryonic duct, ductus arteriosus. लक्षात येते का पहा, MCQ ला वगैरे विचारलं जातं. हे दोन्हीही अवोर्टा पुन्हा एकत्र बांधले जातात. कशाने? लिगामेंटम आर्टेरियोसमनी. आणि हे लिगामेंटम आर्टेरियोसम काय? तर इट इज अ रिमेनंट ऑफ, कशाचं रिमेनंट आहे? एम्ब्रियोनिक डक्ट, डक्टस आर्टेरिओसस. डक्टस आर्टेरिओसस जे आहे त्याचं ते रिमेनंट आहे. म्हणजे एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एवढं सगळं हार्ट वगैरे तयार झालेलं नसतं, तर त्याच्यामध्ये आधी डक्टस आर्टेरिओसस असते आणि त्याच्यापासून पुढे काय तयार होतं? लिगामेंटम आर्टेरियोसम तयार होतं, की जे हे दोन अवोर्टीला काय करतं? एकत्र बांधून ठेवतं. दॅट इज अबाउट द वेंट्रल व्ह्यू ऑफ द हार्ट. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ डॉर्सल व्ह्यू ऑफ हार्ट. आता आपण व्हेंट्रल व्ह्यू बघितला कसा दिसतो. नाउ वी स्टार्ट विथ द dorsal view of heart. When we observe the heart from dorsally, so this is the ventral side, and when we observe this heart from this side, which we known as a dorsal side, or it is also known as a posterior side, there is a entry of, we observe that there is a entry of superior vena cava, then this inferior vena cava, then pulmonary veins and coronary sinus. ज्या वेळेला आता एक लक्षात घ्या, आता तुम्ही व्हेंट्रल व्ह्यू पाहिला, मी तुम्हाला सांगितलं आपली राईट साईडची त्याची लेफ्ट साईड घ्यायची. आता आपण काय पाहतोय? डॉर्सल व्ह्यू पाहतोय. म्हणजे आपली राईट साईडची हार्टची कुठली येणार आहे? राईट साईडच येईल. आणि आपली लेफ्ट साईडची हार्टची लेफ्ट साईड येईल, कारण आपण डॉर्सल व्ह्यू पाहतोय. त्यामुळे हे लक्षात ठेवा काय. मग व्हेन वी ऑब्झर्व दॅट heart from dorsally, we observe that there is an entry of superior vena cava in the heart, then there is an entry of inferior vena cava in the heart, then there is an entry of pulmonary vein, and there is an entry of coronary sinus in the heart. पहा काय काय दिसतंय तुम्हाला ते. सुपेरियर व्हीना केवाची एंट्री आपल्याला दिसते. सुपेरियर व्हीना केवा इज ऑल्सो नोन एज अ प्रीकॅव्हल, which collect the deoxygenated blood from anterior portion of our body. तर ही सुपेरियर व्हीना केवा कुठे जाणार आहे? तर राईट ॲट्रियम मध्ये ती जाते, तर त्याची एंट्री तुम्हाला तिथं दिसते. तसंच इन्फेरियर व्हीना केवा इज नोन एज अ पोस्ट कॅव्हल. इन्फेरियर व्हीना केवा म्हणजे पोस्ट कॅव्हल. जसं सुपेरियर व्हीना केवा वरून अशुद्ध रक्त गोळा करून आणते, तशी इन्फेरियर व्हीना केवा पायापासून हार्टकडे अशुद्ध रक्त गोळा करून आणते, आणि ती सुद्धा कुठे ओपन होते? आपल्या राईट ॲट्रियम मध्येच ओपन होते. आणखीन ह्याच राईट ॲट्रियम मध्ये कोरोनरी सायनस पण इथं ओपन होतं. काय म्हणायचं त्याला? कोरोनरी सायनस. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की कोरोनरी व्हेन एकत्र आल्या की त्यांच्यापासून सायनस होतं. And that coronary sinus also collect the deoxygenated blood from heart wall and pour it into the right atrium. मग ह्या सगळ्याची एंट्री राईट ॲट्रियम मध्ये झालीये. ही तुम्हाला कुठल्या व्ह्यूने दिसते? तर ही आपल्याला ऑब्झर्व होते डॉर्सल व्ह्यूने. परत एकदा सांगते पहा. सुपेरियर व्हीना केवा, इट एंटर्स इनटू द राईट ॲट्रियम. Inferior vena cava, it enters into the right atrium, and also the coronary sinus opens into the right atrium. Superior vena cava ही impure blood कलेक्ट करून आणते वरच्या पोर्शन पासून, आणि तिची राईट ॲट्रियम मधली एंट्री आपल्याला दिसते. इन्फेरियर व्हीना केवा, जिला आपण पोस्ट कॅव्हल म्हणतो, ते पुन्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करून आणते बाकीच्या पोस्टेरियर पोर्शन पासून. तिची एंट्री राईट ॲट्रियम मध्ये झालेली आपल्याला डॉर्सल साईडला दिसते. आणि कोरोनरी सायनस सुद्धा हार्ट वॉल पासून इम्प्युअर ब्लड कलेक्ट करून आणतं, आणि तेही राईट ॲट्रियम मध्ये एंट्री केलेलं आपल्याला डॉर्सल साईडने दिसतं. तसंच आणखीन डॉर्सल साईडने आपल्याला काय दिसतं? वी ऑब्झर्व द 4 पल्मोनरी व्हॅन्स. आपल्याला 4 पल्मोनरी व्हॅन तिथं ओपन झालेल्या दिसतात. त्या 4 पल्मोनरी व्हॅन एंटर्स इनटू
Which atrium? That is the left atrium. लेफ्ट एट्रियम मध्ये 4 पल्मोनरी व्हेन ओपन झालेल्या किंवा त्याची एंट्री झालेली आपल्याला तिथे दिसते. आणि ह्या पल्मोनरी व्हेन्स या हार्टपासून आलेल्या असतात की ज्या शुद्ध रक्त घेऊन आणून कशामध्ये टाकतात आपल्या, तर लेफ्ट एट्रियम मध्ये टाकतात. हे आपल्याला तिथं दिसतं. परत एकदा मी सांगते पहा की डॉर्सल व्ह्यूने वी ऑब्झर्व द एंट्री ऑफ सुपेरियर व्हेना केवा means precaval, then inferior vena cava means postcaval, then coronary sinus, then also the 4 pulmonary veins, their entry we observe in the heart from dorsal view. लक्षात येत आहे? मग डॉर्सल व्ह्यू मध्ये आपण त्याची एंट्री झालेली बघतो. So here we completed the ventral view of heart. Similarly, the dorsal view of heart, that is the external structure of heart.